सर्व त्यांचे परिवार यांची मी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करतो. आपल्या चंद्रगावची सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि आमच्या गावचे नेते महेश पाटील सर त्यांच्या सहकार्याने पाटील मुख्यमंत्री सुंदर शाळा नंतर जी काय टेनिसचं जे आहे ते सदस्य आणि सगळ्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिला आणि पांडव सरांचं जे काही 7 वर्षाची काय प्रेरणा आशीर्वाद मिळालं त्यामुळे त्यांचे खरोखर त्यांचं शरीर माध्यम हिंदू धर्म अशा तऱ्हेने आपले पांडव सर होते. आणि पांडव सरांचं कुठलंही जर काम असेल तर चिकाटी जिद्द आणि पूर्णपणे काम केल्याचं पूर्ण करणार नाही. त्या शाळेचं अक्षरपूर्ण ते बघितलं की शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक कोणी आलते की खरोखर त्यांनी काय म्हणते की ही शाळा खाजगी शाळा आहे का असं तरी स्पष्ट पहिला तर ही जिल्हा परिषद शाळा आहे. आणि पांडव सरांना झाडं लावण्याचं म्हणजे झाडं कुठले असून दे पण तिने आणणार आणि शाळेत लावणार अशा तऱ्हेने पांडव सरांचा वेळ केला. आणि आम्ही स्टाफतर्फे त्यांच्या सेवा निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. किती सदस्य आणि आमच्या या शाळेचा सर्व सदस्य आणि त्या ठिकाणी मला ऑर्डर बघायचं नवली कुठं आहे काय हे सुद्धा काय माहीत नाही आहे. तरी जर शोधत त्या ठिकाणी शाळा शोधून काढली आहे. गुरुजी वर्गात होती एकच मी गेल्यावर स्वागत वगैरे केलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती शाळा 4थीपर्यंत आणि फक्त पटवर्गाची आहेत. एक शिक्षिका मी गेल्या 2 शिक्षक झालं आणि त्यानंतर मी गेल्यानंतर त्या गावाच्या पद्धतीनं त्यानंतर 5वीचा वर्ग काढला 6वीचा वर्ग त्या शाळेमध्ये मी 4-5 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर माझ्या शेजारी मजलेगाव त्या मजलेगावामध्ये मला शाळा मिळालेली आहे. त्या शाळेमध्ये जवळ 14 वर्षे काम केलं. त्या 14 वर्षामध्ये भरपूर काम केल्यामुळे ते गाव मला म्हणायचं प्रयत्न करणार तरीसुद्धा शासनाच्या नियमानुसार माझी बदली होत वाटते. त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर 6 महिन्याचं त्या ठिकाणचे मुख्यालय विचार झाले. त्यानंतर सगळा भाग आला होता. मी मुख्यालय काम कधी केलेलं नव्हतं मी सांभाळलं व्यवस्थित. त्यानंतर आम्ही 2 मुख्यालय होऊन गेले पेमेंट स्टार्ट केलेली आहे. आणि त्यानंतर सदस्य म्हणले त्यानंतर आपले शाळा कमिटी अध्यक्ष म्हणा त्या सर्वांच्या सहकार्यामुळे या शाळेचा कायापालट झालेला आहे. मी माझं त्या ठिकाणी निमित्त आहे. त्या ठिकाणी आपले जे विद्यार्थी पालक या सर्वांच्या सहकार्यामुळे ती शाळाची प्रगतीपथा झालेली आहे. ती शाळेची प्रगती आपण बरोबर भरभराटी हो ही माझी काय शुभेच्छा आहे. आणि या कार्यक्रमाचे या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं 4थीमध्ये होतो त्यावेळेला आमची ओढी वाटते तेव्हापासूनचा भाव की भाऊ आई सेवाकृतीच्या निमित्तानं जे मान्यवर व्यासपीठा मुख्यमंत्री शोभा वाढवण्यासाठी आदरणीय महेश पाटील साहेब आले तसे
महाराज पालक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री संजय विक्रमजी चंद्र यांच्या सेवानिवृत्ती सभेचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्त इथं उपस्थित असलेले हातपुणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय श्री आशीर्वाद माने साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी सभापती सध्याचे विद्यमान पदाधिकारी सदस्य माननीय श्री महेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाला निमित्त आगमन झालं. त्यांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. ग्रामपंचायत सर्व चंद्रपूरचे सर्व सदस्य सरपंच आणि आमची कमिटी या सर्वांच्या सहकार्याने ही शाळा अतिशय तिचा करता आहे प्रगतीचा जो आहे तो निर्गुण समजा आहे. उत्तम वातावरणाच्या प्रसन्न वातावरण आणि परस्पर त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे प्रयोगशाळा, सोसायटी इमारत, रंगवटी, चित्र, पेंटिंग जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर येणाऱ्याचं मन भरतं, प्रसन्न होतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा तिथं ती शाळा सोडून घरी जाऊन वाटणार या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, त्यांचे गावच आडते असल्यामुळं या आडते गावातून आले बरेचसे नागरिक या ठिकाणी असतील, त्या सर्व ग्रामस्थांचं, त्यांच्या भावबंधांचं, त्याचबरोबर त्यांचे सर्व आप्त आणि व्यासपीठावरील मान्यवर 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आढळतात, पण त्या जिवंत सुवास उत्पन्न करणारा कारागीर म्हणजे एक शिक्षकच असतो. विद्यार्थ्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सरस्वतीचा सुगंध पसरवणारे ते सुदाम पांडव सर आहेत. आणि संस्काराची बीजे अखंड 35 वर्षे सुदाम सरांनी आपल्या या ज्ञानगंगेमध्ये ज्ञानप्रवाहामध्ये पेरलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कुठं होतं व्यासपटलावरील सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छितो की या मानपत्रामध्ये त्यांच्या कौटुंबिक गोतावळ्यातल्या सगळ्या पै पाहुण्यांच्या आणि जावई नातवंडांच्या पर्यंतची नावं आलेली आहेत आणि इकडं तर शुभेच्छा पत्र व्हायला पाहिजे असा विश्वासिक व गोड सहवास लागला. वात्सल्यपूर्ण बहीण भाषानंद आपण पाहतो आहोत. माननीय सुदाम पांडव सर यांना सदिच्छा देण्यासाठी आम्हा तुम्हा सर्व हितचिंतकाबरोबरच गौरीनंदन बंगलाही हाती सुमणे घेऊन उभा आहे. तमाम हितचिंतकांच्या सुदाम सरांच्या कर्तृत्वरूपी सेवेला सलाम. माननीय श्री सुदाम सर, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे आपल्या स्वागतास कर्तृत्वाच्या शुभेच्छांची पुढारी पूर्ण झालेला आहे. हे मानपत्र सन्मानपूर्वक सरांना प्रदान करण्यात छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ जिल्हा परिषदेच्या सेवेमधून आज आपल्या या जिल्हा परिषद शाळेतून आज मोठी निवृत्त होत असलेले प्रत्येक विषय पण हसण्यावर राहत असतो. झाले आणि वापरतो
सुधा पांडव या ठिकाणी निवडून होते. सुधा पांडवने खरोखरच या ठिकाणी विशेष करून महेश बापू साहेब अशा मोठ्या संख्या मोठे नेते तिथे मोठे निमित्तानं उपसरतीने जिल्ह्याचे राज्याचे नेते आदरणीय अशोकराव माने बापू या ठिकाणी उपस्थित असलेले सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व सविता मागे काही नामांतर सदस्य उपस्थित आहेत. त्याने आपण केंद्र याचे सहकार घेतात. त्याबरोबर त्यानंतर मी विनंती करते त्याचा सत्कार तिथं हवा आहे. परंतु काँग्रेस साहेबांच्या या कार्यक्रमाशिवाय आम्ही तिथं जाऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही आणि अण्णा दोघेही त्या कार्यक्रमाला बरोबर जायचं आहे. त्यासाठी आम्ही दोघांनी पहिल्या ठरवलं हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आणि माननीय आमचे सरपंच साहेब आहेत, तरुण तरुणदार आणि अतिशय ॲक्टिव्ह सरपंच आहेत. आमचे सरकार निवडले हे पुढच्या कार्यक्रमासाठी ते त्या सांभाळतील. आमचे महेशराव जे आहेत पाटील ते माजी सभापती आहेत या तालुक्याचे आणि चंद्रगावचे नेते हे इतर उपस्थित आहेत. आमचे प्रसादरावजी कोबरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आपल्या जिल्हा निवडणूक सदस्य हे सर्व पांडव मंडळी आणि उपस्थित सर्व बांधव स्टेजवरी या सर्व सेवामुक्त होत आहेत. म्हणून आज इथं त्यांचा त्या सदिच्छा समारंभ होत आहे. आपण सर्व जवळच्या नातेवाईक असतील त्याच्या वेळेमध्ये असाल सर्व जमलेला तुमचं जर मनापासून स्वागत करतोय. परंतु अतिशय सक्षमपणानं कार्यक्षमपणानं चंदूरसारख्या गावामध्ये PMC गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं आणि ते चांगल्या पद्धतीने मुलांना पास व्हावेत ही हे त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. म्हणून अनेक पुरस्कारांना त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि म्हणून अशा सक्षम आणि कार्यक्षम आमच्या पांडव सरांचा सत्कार आपण सर्वांनी करतोय. मला अतिशय आनंद आहे. आम्हाला असे सक्षम आणि कार्यक्षम असे लोक आमच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने ज्या शिक्षकांचं जे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे असे जे पूर्ण वेळ लागणारे पूर्ण वेळ काम करणारे शिक्षक आपल्यामध्ये आहेत आणि म्हणून जसं अण्णांनी सांगितलं त्यांचं वय काय अजून झालं नाही, अजून ते तरुण दिसतात. परंतु आपल्याला सांगतो की तुम्ही जे काम केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज आपल्या जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेची दुरवस्था फार वाईट आहे. तुम्हाला तुम्ही सेवामुक्त झालेला आज एक आमदार म्हणून आज शासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे. या 5 वर्षामध्ये येत्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक शाळा आहेत ज्या 100 वर्षाच्या पूर्ण झालेल्या आहेत अशा शाळा या नवीन बांधायच्या अतिशय आधुनिक. म्हणजे तुम्ही जर त्या ह्याच्यामध्ये गेला आपल्या घरापेक्षा देखील सुंदर अशा पद्धतीने शाळा आपल्याला बांधायचे टप्प्याटप्प्याने. आज या याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिक्षक बंधूंनी याचबरोबर पांडवसरांची संधी आणि काही विद्यार्थी. तसं पाहिलं तर 2018 मध्ये मी या संजीवन विद्यामंदिर चंदूर या शाळेमध्ये आलो आणि यानंतर या शाळेत आल्यानंतर पांडवसरांचा सहवास आम्हाला लागला. तर तुम्ही माझ्या त्यांची फारशी ओळख नव्हती. तर 2018 माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पांडव संघटनेबद्दल बोलायचं झालं की
वर्षाच्या शिक्षकाच्या कारकिर्दीमध्ये एक खाली कम्प्युटर म्हणतात पांडुरंगाच्या शाळेमध्ये माननीय अशोक माने साहेब, आमचे मार्गदर्शक पेरुसदे माननीय अनिल मोरे साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित चंद्रगावचे माजी सभापती महेश पाटील साहेब, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष, सर्व कमिटी आणि आदिवासी सदस्य सरपंच माननीय अजय गिरगोड साहेब, सर्व आजचे जे सत्कार होते आमच्याकडे आलेले संघटना प्रतिनिधी कदम सर असतील, विशाल देसाई साहेब, तुम्ही आम्ही सर्वजण वेळेचं भावनापूर्ण नाव आहे सगळं दिल्ली व्यक्त करतो. माननीय श्रीराम पांडव गुरुजी, आमच्या कल्पनाताई, श्रीराम पांडव गुरुजींचे सर्व अध्यक्ष, सर्व नातलग मंडळी, मी श्रीराम पांडव गुरुजींच्या बरोबर लहानपणापासून त्यांच्याबरोबर शिक्षण घेत आलेलं आहे, त्यांच्याबरोबर राहिलेलं आहे आणि आज या कार्यक्रमानिमित्त मी आपल्या समोर स्टेजवर उभा आहे. जनरली माणसाची टेंडन्सी आपली अशी असते की रिटायरमेंट आलं की त्यांचा काउंटडाऊन चालू असतो आणि काउंटडाऊन असा असतो की मला रिटायरमेंटला 1 वर्ष राहिलं बाबा, रिटायरमेंटला 6 महिने राहिले, 2 महिने राहिले, 1 महिने राहिले आणि मग दिवसामध्ये काउंटडाऊन होतो 30 दिवस, 15 दिवस. याचा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि त्यांनी पंचायत समितीचा कार्यकाळ अतिशय जबरदस्त असा केला असे आदरणीय महेशरावजी पाटील साहेब, की जे सध्या जवाहर कारखान्याचे संचालक सुद्धा आहेत, चंद्रगावचे उपसरपंच असतील, चंद्रचे सरपंच आणि शाळा समिती जर का बघितलं तर पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा हा कार्यक्रम समारंभाला उपस्थित मगाशी उपस्थित झालेले आदरणीय खासदार आमदार आदरणीय माजी साहेब, आदरणीय अमोल गोरे साहेब, प्रताप गोरे साहेब, सरपंच आणि मी गोरे साहेब, मंचावर उपस्थित आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा समितीचे अध्यक्ष मोहम्मद बाबूभाई, माजी उपसरपंच संजय साहेब, पाटील सर, गेलेल्या क्षणांना मोकळीक द्यावी, वर्तमानात जगण्याची ओढ हवी, भविष्याच्या स्वप्नांना पंख द्यावे, आयुष्याच्या प्रवासात आनंद असावा, स्मृतीच्या गाठी सोडून द्यावं, नव्या क्षणांना मिळून घ्यावं, प्रत्येक दिवस नव्या आशेने उजळावा, मानाच्या आकाशात विक्रमश घडवावा, जीवनाच्या वाटेवर चालत राहावं, प्रत्येक क्षणात प्रेम साठवावं, सुखदुःखाच्या लढींना
प्राथमिक शिक्षण तिथून पुढे शिक्षण हायस्कूल झालं D.Ed झालं. D.Ed झाल्यानंतर 2 वर्षानंतर मला नोकरी मिळाली. सुरुवातीला नोकरी म्हणजे विद्यामंदिर नवले त्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी जवळ 5 वर्ष मी काम केलं आणि त्या ठिकाणावरून परत माझी नोकरी हैदराबाद या ठिकाणी झाली आणि या विद्यामंदिर नवले त्यामध्ये काम करत असताना माझी यांच्याशी माझ्या त्या ठिकाणी जवळजवळ 14 वर्ष काम केलं. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार माझे म्हणजे विद्यामध्ये भोरवाडी या ठिकाणी झाले. भोरवाडीमध्ये विशेष शिक्षक म्हणून मला प्रमोशन मिळालं आणि तिथून माझे बदली संजीवन शाळेत झाले. संजीवन शाळेत आल्यानंतर मला जास्तीत जास्त काम करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी